सिरीज. बाळा, तुझ्या नादाने मी मालगुडी डेज बघणारा माणूस फ्रेंड्स बघायला लागलो. हा मग आणि काय झालं माहितीये का? काय झालं? त्या रॉसच्या नादाने मला रस्त्यावरची कुत्री पण डायनासॉर सारखी दिसायला लागली आहेत. इज अ पेलियंटॉलॉजिस्ट. बाळा, त्याच्या डिवॉर्सचे किस्से ऐकून मला कार्डिओलॉजिस्ट कडे जायची वेळ आली आहे. पण तुझं अजून लग्न नाही झालंय. अगं, त्या कोळीमुळं जोई. तो त्याच्याकडे बघून बघून मी पुरणपोळी खाणारा माणूस पिझ्झा खायला गेलो. त्या पिझ्झा वाढणारीला मी काय म्हणलं माहितीये का? वेट्रेसला. हा, हाऊ यू डूइंग? हा? असाच ताटात वाढायचा पिझ्झा तिने माझ्या तोंडावर फेकून का मारला. बोलला तू तसं? काय चीज बस्ट झाला तुला सांगू. त्या मोनिका शेलारमुळे. मोनिका गेलर, तू काय तेच बघितलं आपल्या series मध्ये? तिच्यामुळे वासडे मोजे घालणारा मी मोजे इस्त्री करून कपाटात रचायला लागलोय. स्वयंपाकाचा नाद लागलाय मला तिच्यामुळे. मला काय खाऊ नाही घातलं. अगं, त्या फिबीच्या नादाने मी गावभर गिटार घेऊन हिंडतोय. स्मेली कॅट या गाण्याने आज माझी 36 रुपये कमाई झाली. लोक चिल्लर टाकून जायला लागलीत. थांब म्हणण्यासाठी. अगं, लोक काय म्हणतायत माहिती का? तेच म्हणते. अरे थांब भाऊ, आता अजून नको गाऊ. हा, डीमार्टचे कपडे घालणारा मी त्या रेचेलच्या नादानी हा त्याच्याच दुकानात गेलो. तिथली किंमत बघून तुला माहिती मला फिट आली. आडवा झालो मी त्या दुकानात. त्यांनी तुला अगं, त्या दुकानदारांनी माझ्या नाकाला मोजा लावला तेव्हा मी उठलो. आणि तुला हकलून दिला असेल ना हो, तिथून? त्यांनी माझ्या टी शर्टचा 99 रुपयाचा डीमार्टचा टॅग बघितला आणि मला लात मारून बाहेर काढलं. You deserve it. तू चॅनलर कडून हाऊ टू बी एन आयडियल बॉयफ्रेंड का नाही चॅनलर? शिकला? अगं, नशीब त्या चॅनलर कडून मी काही शिकलो नाही. त्याकडून तर नाहीतर माझ्या मित्राच्या बहिणीचं मग काय ए, खरं ए, होतं.